98.3 मिरचीची मी चुलबुली चेतना, पुण्याची वाढीव मुलगी मला म्हणतात. सो आपल्यासोबत सध्या आहे क्रेझी फूडी रंजिता. वेलकम टू मिरची. थँक्यू. सो मिरचीवरती आपण सेलिब्रेट करत आहोत इन्स्पायरिंग देव्या, आणि आमची पहिली देवी आमच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. सो सगळ्यात आधी तर भरपूर सारे फूड ब्लॉग्स आम्ही बघत राहतो आणि असं एकदम फॅन्सी तुझं इंस्टाग्राम दिसतं, पण तितकंच स्ट्रगलिंग तुझं आतापर्यंतची जर्नी होती. सो त्या जर्नीबद्दल सांग मला, कशी तू यामध्ये आलीस? आमची ही जी जर्नी आहे क्रेझी फूडी रंजिताची, तर ती जर्नी सुरू झाली 2018 पासून. अच्छा. 2018 मध्ये माझ्या अगोदरचे व्लॉग यायचे ते हिंदीमध्ये असायचे आणि आपण जास्तीत जास्त बाहेरचे जे छोटे छोटे स्टॉल होते ते कव्हर करायचो. पालघर जिल्हा हा एक आदिवासी जिल्हा म्हटला जातो, त्याच्यामुळे तिथे व्लॉगिंग करणं किंवा असं काहीतरी कॅमेरा वगैरे घेऊन बाहेर उभं राहणं हे लोकांसाठी खूप असं नवं होतं. की असं म्हणायचं, अरे हे काय यांचं वेड्यासारखं हे काहीतरी करतायत, बाहेर असे उभे राहिलेत कॅमेरा घेऊन आणि काय काय बोलतेही, आणि खूप अशी गर्दी व्हायची आजूबाजूला बरीच. आणि गर्दी झाल्यानंतर मग आपल्याला पण थोडंसं ऑफवर्ड फील होतं ना, की अरे एवढ्या गर्दीत आपण कसं काय बोलायचं. पण नंतर बघ अशी थोडंसं भीती वाटायची. माझे मिस्टर बोलायचे, तू कुणाकडेच बघू नकोस, तू फक्त माझ्याकडे बघ आणि बोल. असं त्यांचा असा पूर्ण सपोर्ट होता. म्हणजे त्यांना माहिती होतं की हिच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे की ही 1000 लोकांमध्ये पण उभी राहून बोलू शकते. आणि त्यांचं असं आहे की ते बॅकबोन आहेत माझ्यासाठी. म्हणजे माझं जे आज मी आहे तुमच्या समोर ते सगळं त्यांच्यामुळे. मला काय बोलायचंय, कसं हे सगळं ते सांगतात आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं ते करतात. त्यामुळे हे सगळं शक्य होतं. क्या बात आहे, सुपर्ब. बरं, फूड ब्लॉगिंगमध्ये तर तू आली, व्लॉगिंगमध्ये तू आलीस, पण त्याआधीची तुझी जर्नी खूप जास्त स्ट्रगलदायक होती. म्हणजे तू आधी जॉब करायचीस आणि त्यानंतर यू लॉस्ट युअर पेरेंट्स, आणि मग ही सगळी जर्नी जी होती, मला सांग किती डिफिकल्ट होतं. हाऊ डिड यू गो थ्रू दिस, आणि त्याबद्दल आम्हाला सांगशील? सुरुवात असं म्हणायला गेलं तर मी अभ्यासामध्ये काही खूप जास्त हुशार नव्हते. माझी आई टीचर असल्यामुळे तिला असं अपेक्षित होतं की बाकी मुलांच्या सारखं तुझाही पहिला, दुसरा नंबर, तिसरा, 5वा, 10वा तरी यावा, पण त्यामधलाही एकही नाही यायचा. त्यामुळे आई थोडीशी रागवायची. आणि आता जरा आया कमी मारतात, पहिला तर जे हातातून काढायचं धुवून दोपटून सगळं करून टाकायचं आपलं, असं असायचं. आणि त्यामुळे त्या धुण्याला मी खूप जास्त घाबरायचे. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला होता आपला वार्षिकपणे 6 रिझल्ट लागला होता, आणि शाळेमध्ये टीचरनी सांगितलं होतं की आईची सही आण, आणि मी काही सही बी काही दिली नव्हती. आणि ज्या टीचरने डायरेक्टली आईला घरी बोलवलं, शाळेमध्ये बोलवलं, आणि आई माझ्याशी न बोलताच निघून गेली. बापरे. आणि त्या पेपरामध्ये ऍक्च्युअली मी सगळ्या नापास होती, तर काय रिझल्ट दाखवणार आहे घरी, म्हणून मी काय दाखवलं नाही. ही न बोलताच निघून गेली. मला वाटलं आता काय आपली बरीगत नाहीये, आता काय आपण घरी जायचं नाही, कॅन्सल घर पे जाना, आता आपण सगळं सोडून द्यायचं, कुठेतरी निघून जायचं लांब. असं इतकी भीती होती ना आई-वडिलांची की म्हणजे एस्केप तुम्ही असं लिटरली शोधायचा काय करायचं. हो, काय करायला पाहिजे. माझ्या बाबांनी कधीच असा हात पण नाही लावला. त्यांना म्हणजे मुलगी म्हणजे मुलीला अजिबात हात नाही लावायचा, मुलीला अजिबात हात नाही लावायचा, कुणाला मारायचं नाही, मला मारलंच तर बघ असं आईला बोलायचे. पण बाबा बाहेर गेल्यानंतर तर आपण आईच्याच तावडीत आहोत ना. आणि आई मारल्यावर बोलायची, पण पप्पांना सांगितलंच तर बघ दुसऱ्या दिवशी अजून मार खाशी. हे सगळ्यांसोबत झालंय. तर असं झाल्यामुळे मला अजून भीती वाटत होती. मग हिला घरी जाऊ दिलं आणि मी आपली निघाली दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी ती घरी पोहोचली आणि मी तिकडनं युटर्न मारला आणि डायरेक्ट ट्रेनमध्येच बसली जाऊन. ते आपल्याकडे साठवलेले पैसे असतात ना, त्याचं तिकीट वगैरे घेतला आणि ट्रेनमध्ये जाऊन बसले आणि पळून गेली मावशीकडे. घरी इकडे सगळी रडारड. आणि त्याच वेळेस ना आमच्या इथे ना एक असं म्हणजे पहिलं फाटक लागायचे, ब्रिज वगैरे खूप कमी असायचे, तिकडे फाटक होतं, तिकडे एक ऍक्सिडेंट झाला एका मुलीचा. तर घरी रडारड ही झाली का ही गेली वाटतं असंच. आणि फुल म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट, इकडे आईने जेवढ्या वर्गातली मुलं होती तेवढ्या सगळ्यांच्या घरी जाऊन आली, घरी रडारड. आणि आजी पण होती ना, आईची आई, तर बाबा आजीला पण ओरडतात, आईला पण ओरडतायत, बघा कुठे गेली मुलगी, मला माझी मुलगी पाहिजे, असं तसं सगळं चाल. आणि मी तिथे गेली. मग नंतर मावशी जिच्याकडे मी गेलेली ना ती पण घाबरली. मग सो तिने मला कसं कसं मॅनेज केलं. आईला फोन केला आणि सांगितलं तू हिला काय ओढबिडू नकोस बाई, हिला अगोदर व्यवस्थित घरी घेऊन जा. आणि तीही घाबरली होती, कारण मी शाळेच्याच ड्रेसमध्ये दप्तर वगैरे घेऊन. आणि एवढ्या लांब तर मी आजपर्यंत कधी रिक्षाने, म्हणजे मी रिक्षाने पण इथून तिथे नाही जायची. एवढ्या लांबचा प्रवास गाठला होता, म्हणजे अगदीच लांब, म्हणजे बोईसर टू डायरेक्ट वसईला गेले होते. म्हणजे आमच्याकडे 1.5 तास लागतो त्या अंतराला. तर असं झालं. मग त्याच्यानंतर तिने मला कधीच हात नाही लावला. तिने म्हटलं तुला काही करायचं ते कर, माझ्यासमोर नाही यायचं. मग ते अजून पण मनाला लागायला लागलं, अरे यार आता ही मारतच नाहीये, ओढत पण नाहीये आपल्याला. ओके. मग जरा जास्तच वाईट वाटायला लागलं की अरे यार जाऊ दे, मार खाल्ला असतं तर बरं झालं असतं थोडंसं. पण मग असं वाटलं की नाही आता आपल्याला पास व्हायचंच आहे.
आणि शाळेमध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की मी नापासच होणार बोर्डाला, मी पास होऊ शकत नाही. पण मी ना रात्री, मी भले दिवसा मी करू नाही करू, माझ्या डोक्यात काही राहून नाही राहू, पण मला ना अशी सवय होती रात्री अभ्यास करायची. आणि माझ्यासोबत माझे बाबा जागे राहायचे, कारण की मला एकटीला खूप भीती वाटायची. माझ्यासोबत कोणतरी जागा असलं पाहिजे असं. मग ते कंटिन्यू जागे राहायचे. मग असं करून माझा तो अभ्यास व्हायचा. पण त्यांना असं वाटायचं की ही नाही काय, पार नापास झाली तरी काय हरकत नाही, पण होऊ देत, काय व्हायचं ते. पण ते मला बोलायचे तू होशील का पास. रिझल्ट घ्यायला गेली तेव्हा सगळ्यांना वाटायचं की ही नापासमध्ये आहे, तर मग सगळ्यांनी मला सांगितलं की नापासचा रिझल्ट घे, असं तू तिथेच असेल रिझल्ट. तर ते मला फक्त बघून असे बोलायचे, असं ते नापास तरी आपण पेढी वाटू, नको काळजी करू, तू चल. आणि मग माझी मैत्रीण अर्चना, तर ती मला येऊन लगेच बोलली, सगळे बोलत होते फ्रेंड्स पण की नापासच होईल असं, पण तिने येऊन सांगितलं की नाही होशील असं. आणि तिनेच येऊन माझं नाव सांगितलं, तुझं पासच्या लिस्टमध्ये नाव आहे. असं कसं झालं. तेव्हा कधी ना 42-45 असे टक्के मार्क मिळाले. आणि माझ्या बाबांनी घरी येऊन अक्षरशः, म्हणजे जी मुलांना 90% पण खुश नव्हते, पण माझ्या बाबांनी 45% अख्ख्या गावाला पेढे वाटले होते. असं झालं. ग्रेट. पण त्यानंतर तू जॉब करत होतीस आणि तुझ्यावर जबाबदारी होती. तू तुझे बेसिकली पेरेंट्स जे आहेत, आई वडील दोन्ही पण नव्हते, सो यू बेसिकली लॉस्ट युअर पेरेंट्स. जॉब तू करत होतीस आणि मग त्यानंतर फूड ब्लॉगिंग मध्ये तू आलीस. नाही, मी कसं झालं की त्याच्यानंतर काही काळानंतर बाबा ऑफ झाले 12वी असताना. त्याच्यानंतर आमची परिस्थिती खूपच जास्त अशी बिकट होत गेली. म्हणजे असं झालं होतं की आता काय पुढे करायचं. पण म्हणतात ना की आपण आपला मार्ग हा शोधावा लागतो. जेव्हा आपल्या अंगावरती पडतं सगळं, तेव्हा आपण करायलाही शिकतो त्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे चेहरेही समोर आले की ज्यांना माझ्या बाबांकडे बघण्याची म्हणजे हिंमत नव्हती, ते आमच्याकडे बोट उचलायला लागले वगैरे असा प्रकार. आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईला एका बीपीओ मध्ये पण लागले. असं करत करत माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. काही काळानंतर माझं लग्न झालं. 2011 मध्ये माझं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर मग 11 मध्ये लग्न होऊन 5 वर्षानंतर माझी मुलगी झाली, ओवी. तिला सगळेजण ओळखतात. गोड आहे, खूप जास्त गोड आहे आणि खूप गुणी बाळ आहे असं म्हणून. म्हणजे तिच्या एवढी गुणी मी पण नाहीये कधी कधी असं वाटतं. तिचं पण युट्यूब चॅनल. येस, तिचा पण युट्यूब चॅनल आहे आणि ओवी अँड मम्मा ते आपल्या चॅनलचं नाव आहे. नाईस. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे नॉर्मली लहान मुलांवरती जे संस्कार करायला हवे त्या गोष्टी आपण दाखवत असतो. म्हणजे जेवताना पाया पडायच्या देवाच्या, काही तिला मंत्र वगैरे काही शिकवायचं असेल ते शिकवणं, कधी कधी काही बनवून दाखवते. तिचा आईस्क्रीम कॅन्डीचा एक व्हिडिओ होता जो 90 मिलियन क्रॉस झाला. ओ गॉड, 90 मिलियन. क्रेझी. म्हणजे मी आता आजही कुठे असं निघाले ना असं रस्त्यात वगैरे का म्हणते, ए ओबीची मम्मा. लहान लहान पोरं असतात ना, ते मला ए मम्मा मम्मा, ती मम्मा आहे तिकडे, मम्मा आहे. मग तिची आई येऊन हाक म्हणा, तुम्ही ओबीच्या मम्मा ना मिसला. असं ते छान वाटतं. म्हणजे जेवढं मी स्ट्रगल केलं होतं, म्हणजे म्हणतात ना, एक काळ तर असाही आला होता माझ्या आयुष्यामध्ये लग्नाच्या अगोदरच्या पिरियड्समध्ये, म्हणजे ज्यावेळेस बाबाही वारले आणि माझ्याकडे जॉबही नव्हता, खूप स्ट्रगल करत होते तरी काहीच होत नव्हतं. आणि लोकांची म्हणजे बोट की म्हणजे म्हणतात ना फलाना की अरे आता हिचं लग्न करून टाका, असं करा तसं करा, हे ते. आणि खूप असं प्रेशर टाकलं होतं पूर्ण डोक्यावरती की करा. आणि आमच्याकडे एक असं समज आहे की तिकडे असं ड्रिंक आणि बायकोला मारणं वगैरे हा एकदम असं कॉमन होता ते सगळं. आणि ती लोकच येऊन लग्नासाठी आईला विचारायची, म्हटलं काय प्रकार हा आणि काय भरोसा आहे सांभाळतील उद्या मला, माझ्याबरोबरही तेच होणार आहे. मग म्हटलं की एकतर मला ह्या लोकांशी लग्न वगैरे काही करायचंच नाहीये आणि ते जॉबचंही व्यवस्थित होत नाहीये. आणि काही बाबा समाजसुधारक असल्यामुळे ना बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. ओके. म्हणजे आणि बाबाच्या आजारपणामध्ये देखील कर्ज झालं होतं. मग त्यांना सांभाळणं, म्हणजे काही वृद्ध होते ज्यांना आपण सांभाळत होतो, तर त्या सगळ्यांना सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं खूप कठीण होत होतं. मग असं वाटत होतं की आता आयुष्य संपवायचं, कारण की आपण एवढं स्ट्रगल करून एवढं सगळं सहन करूनही जर होत नाही आणि तरी आपल्याला जर ऐकावंच लागतं सगळ्यांचं, तर मग बस. म्हणजे तो क्षण जो होता ना, म्हणजे मी अक्षरशः डेट ठरवली आणि म्हटलं की नाही या डेटला आपण आज सगळं संपवायचं. आणि एक्झॅक्टली तो दिवस मी सांगते गुरुपौर्णिमा होती. आणि गुरुपौर्णिमा कदाचित देवाला ते मान्य नव्हतं का हिने असं काही करावं. मी घरच्यांना नातेवाईकांना फोन केला, सगळ्यांना हाय हॅलो केलं, कशा आहे सगळं बोलली. आणि गुरुपौर्णिमा होती, तर एक ताई होत्या, तर त्या मला बोलल्या की म्हणजे मैत्रिणीची आई होती, तर मला बोलली का काय करतेस. मी अशीच बाहेर बसली होती माझ्या ऑफिसच्या इकडनं. तर मी त्यांना सांगितलं बस अशीच बसली आहे, संध्याकाळी घरी जाणार आहे असं मी त्यांना बोलली. म्हणजे अगं घरी जाणार आहेस ना संध्याकाळी, चल ना आम्ही सगळे चाललेलो आहोत बैठकीला, तू पण चल. तर म्हटलं आता हे काय असतं माहिती नव्हतं मला. तर म्हटलं चला असंही तर संध्याकाळी जायचंच आहे, 2 शब्द चांगलं काहीतरी ऐकून जाऊ चला. ओ गॉड. असं.
तर मग आणि मी आईला वगैरे असं म्हणजे काही सांगायचं, कारण की तिला जास्त टेन्शन येतं त्या सगळ्या गोष्टींचं, त्याच्यामुळे मी तिला तिच्यापर्यंत कोणतीच गोष्ट पोहोचू नाही द्यायची. तर मग आणि तो दिवस होता गुरुवार, आणि जी बैठक होती, बैठकीला मी जात होते. ज्येष्ठ निरूपणकार नानासारी धर्माधिकारी यांच्या बैठकीला मी गेली होती त्या दिवशी. आणि ते जे निरूपण ऐकलं ना, त्याच्यानंतर म्हणजे असं तो क्षण असा वाटत होता की भगवंत समोर माझ्या बसले समर्थ, आणि मला सगळं सांगतायत की तू हे काय करतेस. लाख दुनिया तुझ्यावरती बोट उचलू दे, पण तू योग्य आहेस ना. आणि आपल्या कर्माची जी फळं असतात, मागच्या जन्माचं काहीतरी असेल प्रारब्ध, जे ते आपल्याला भोगावं लागतं. उलट तू देवाला सांग की माझे जे काही प्रारब्ध आहेत ते मला भोगू देत, पण त्या प्रारब्धामध्ये, त्या भोगण्यामध्ये मला असं उभं करणं कणखर की मला शक्ती दे ते सगळं सहन करण्याची. मरण्याचा विचार नको करूस, कारण की ह्याच्यातून तुला सुटायचं आहे पुढे जाऊन. जर तू आता तुझं नामस्मरण वाढवशील, ह्या सगळ्यातून सुटशील, त्या उद्या जाऊन तुझं आयुष्य खूप छान असणार आहे.